लाव छातीला माती, उभा हो सैन्यामध्ये भरती व्हाया, देशासाठी धर्मासाठी अर्पण कर आपली काया. मेलास तर तू शहीद होशील, कीर्ती तुझी देशावरती. पण जिंकलास ना राजा, वीर म्हणून ही पदवी देतील राष्ट्रपती. तन मन धन से सदा सुखी हो, भारत देश हमारा. सद्गुणी हो इस देश की जनता, जीवन सुख सजवानी. रंकराव पंडित भिखारी, सबको सुख दिलवानी. सबका कर्तव्यशील हो, धन उद्योग बढ़ानी. हो सबका हो विश्वास प्रभु पर, अपनी शक्ति बढ़ाए. भारत देश हमारा, भारत देश हमारा, भारत देश हमारा विजयी हो. भारत देश हमारा, भारत देश हमारा, भारत देश हमारा, भारत देश हमारा विजयी हो. भारत देश हमारा. ही संकल्पना असते बापाची. तरुणानं खूप लढलं पाहिजे, लढाईच केली पाहिजे. इथे जवानाचं आहे, मी वैयक्तिक जवानावर खूप प्रेम करणारा माणूस. मी राज्यस्तरीय 3 कीर्तन महोत्सव स्वतः आयोजित करून पूर्ण केलेले. 3 शहीदाच्या घरी. एक केशवगिरी सोनगिरी गोसावी नावाचं नाशिक शिंदेवाडीचं पोरग शहीद झालं. राऊत बाबा, आम्ही अक्रूर बाबा, आम्ही कीर्तन केली 3. काय त्या पोरांचा त्याग आहे महाराज. तुम्ही जा त्यांच्याकडे. पाहिजे तर झेंडा वंदना करता लोक गावात भांडणं करतात, मला फडकू द्या, मला फडकू द्या. अरे इतका आनंद तर घरी फडको ना. भांडतात माणसं तिरंग्या पुढे. तिथं तुमच्याच माझ्या शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची पोरं जिथं गावात सन्माना करता माणसं भांडणं करतात. अरे ते हिमालयाच्या बर्फात, गुडघ्यापर्यंतच्या बर्फात तिरंगा खोवून त्याला सलामी. काय त्याग आणि समर्पण असेल. इंचभर छाती कमी असली ना तरी 2-2 वर्ष पळता पोरं, आणि चेष्टा करतात पळणाऱ्या पोऱ्यांची लोक. एखाद्या भरतीतून माघारी उद्या, तो नापास झाला, तो नापास झाला, तो नापास झाला. बस चालवणारा, गाडी चालवणारा, मोटरसायकल चालवणारा एखादा जवान दिसला तर सहज मध्ये आला तर त्याला शिवाय देऊन मोकळा होता. काय मध्ये मध्ये करतोय. अरे तो आपल्या देशाचं उद्याचं भविष्य भल्या माणसा आपल्या रक्षणाकरता पडतोय. तो त्याच्या घराकरता नाही पळत, त्याच्या प्रपंचाकरता नाही पळत. तो कोणाला थंडीच्या दिवसात अंगातलं बनीन भिजेपर्यंत पळावं वाटतं. पण देशसेवेची एक वेगळी ऊर्जा असते महाराज. 2 वर्ष सराव करतात पोरं व्यायाम करून आणि शरीर मजबूत बनवतात. पण तेच पोरं देशाकरता शहीद होतात. त्यावेळेला इंचभर छाती कमी होती म्हणून सीमेवर घेत नव्हते तुम्ही माझ्या पोराला. आता माझा मुलगा जसाचा तसा मला परत द्या असं म्हणतो का बाप. मेलेल्या पोराचं प्रेत स्वीकारताना थरथर कापतो बाप. रडणाऱ्या बापाला 2 सीमेतले जवान उभं करतात आणि सांगतात, बाबा तुमचं बछड आहे हो, त्या तुमचा पोरगा आलाय त्या पेटीत. माहितीये बापाला पोराचं प्रेत नाही यात, प्रेताचे तुकडे आले काहीतरी मांसाची. इंचभर छाती कमी होती तरी सीमेवर घेत नव्हते. तोच पोरगा देशाकरता शहीद झाला. त्यावेळेला हिदभर मांसाचा तुकडा घरी येतो तरी आई बाप त्या पोराकडे कौतुकानं पाहतात. ते मनात ठरवतात, हरा है इस्लाम का, भगवा है भगवान का, सफेद ईसाई का, लेकिन उससे भी अच्छा है तिरंगा हिंदुस्तान का. हे माझ्या देशातलं वैभव आहे. माझा मुलगा जर देश सेवेकरता मरत असेल, तशा मरणाऱ्या पोराचे बाप होण्याचं सद्भाग्य देवानं माझ्या पदरात घातलं.
भाग्य आहे माझं. अजून 2-4 असते तर ती या देशाकरता पाठवून दिली असते. तो केशवगिरी सोनगिरी आहे ना शिंदेवाडीचा, हात नाही मारस त्याच्या बापा, इथून हात नाही, अपंग हाताचा बाप. माझ्याकडे आला होता तारीख घेताना, म्हटलं होता तारीख देता का विशाल बाबा? देतो ना म्हटलं. बाबा काय सप्ताह आहे का तुमच्या गावात? नाही नाही. मग आहे काय? वर्धापन दिवस? नाही नाही, असं काही नाही. तुमच्या वडिलाचं वर्ष? नाही हो म्हणे, असं काही नाही. मग आहे काय? माझ्या पोराचं पहिलं वर्षी श्राद्ध आहे हो बाबा, पहिलं वर्षी श्राद्ध. माझा पोरगा देशाकरता शहीद झाला आणि त्याचं वर्षी श्राद्ध. माहिती पडलं बुवा, त्याची माहिती घेतली. गोसावी समाज गावात 2-4 घरं असतात फक्त. तुमच्या गावात आहे का गोसावी समाज? माझ्याही गावात नाही. अशा अनेक गावाच्या गावात गोसावी समाज नाही. असला तर एखादं घर 2 घरं, त्या लोकांचा उदरनिर्वाह भिक्षा मागून चालतो. 5 घरं मागायची आणि पोट भरायचं. त्या केशवचा बाप सोनगीर गोसावी दररोज भीक मागायचा. अपंग हाताचा बाप भीक मागून एका खांद्याला जोडी अडकून घरी यायचा. तो 9 महिन्याचा झाला ना त्यावेळेला आई वारली होती त्याची, केशवची. पाय दुःख, माय नाही केशवचा सांभाळ करणं. अपंग हाताचा बाप भाकरी थापायचा. ती कृती जर तुम्हाला सांगितली ना शेकटेकर, अशी हातात भाकरी घ्यावी, गोळा करावा पिठाचा आणि थोडस फिरवावं तिला, आणि ती भाकरी उचलावी, भिंतीला टेकावी आणि भिंतीला गोल 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 करत, कारण पोळपाटही उचलायचा म्हटला तर पोळपाट राहत नव्हता, भिंतीला टेकून भाकरी बनवली. जागाच केली होती त्या अपंग हाताच्या बापाने भाकरी बनवायची. बनवलेली भाकरी स्वतः अर्धी खावी, सत्कोर संध्याकाळी खावी. ही दिनचर्या होती त्याची. हे रंगून सांगत नाही मी, त्याचं जगणं आहे. तुम्ही ऐका, चौकशी करा जरा, एखादी दिवाळी त्याच्या घरी साजरी करा, मग कळेल. दारू पिणाऱ्या, त्या 100 रुपयामध्ये मैत्री गहाण ठेवणारा, बिअरच्या बाटली उडवणाऱ्या नालायकाला कळेल देशसेवेकरता किती त्याग करावा लागतो. सहज नाही कळत महाराज. गावात आग लावणारा, भांडणं करणारा, चेष्टा करणारा, वारकऱ्यांकडे पाहून हसणारा, एखाद्याने कार्यक्रमाचं आयोजन केलं तर त्याकडे पाठ फिरवणारा, त्याला कळेल तेव्हा. भाकरी थापायचं तर गोल फिरवत, सत्कोर भाकरी चुरून दुधात केशवला खाऊ घालायचा. कसदार शरीर बनवलं केशवचं. स्वतः अपंग हाताचा बाप रोडला कडेला बसून राहायचा. चाहतकासारखी वाट बघायचा पोराची, कधी पोरगा रनिंग करून येतो, कधी पोरगा येतो रनिंग करून. योगायोगानं तो पोरगा 12वी पास झालं, त्यानं मिलिटरीची भरती मारली, सिलेक्ट झाला. तो घरी पत्र आलं आणि पत्र वाचत खाली टेकून रडायला लागला. सोनगीर गोसावी विचारताय, केशव काय झालं रे बेटा? बाबा माझं जॉईनिंगचं लेटर आहे, मी सिलेक्ट झालो. मग रडतो लेका? हसला पाहिजे. मी नाही जाणार बाबा ही नोकरी करायला, कारण त्या नोकरीत 1-1 वर्ष सुट्टी मिळत नाही. मला माझ्या अपंग हाताच्या बापाच्या भाकरी बनवायची आहे. मी नोकरीला लागलो त्याचा सुद्धा आनंद मला इतका होत नाही. बाबा ज्या वेळेला 7वी पास झाल्यावर मला भाकरी बनवायचा आनंद झाला होता. मी पहिल्यांदा भाकरी बनवताना मला आली ना, मला इतका आनंद झाला होता की मला असं वाटत होतं आता या भाकरी थापायचं जरी भाग्य देवाना दिलं जन्मभर तरी खूप झालं. मला नाही जायचं बाबा. त्यावेळेला सांगावं केशवच्या बापाने, सोनगीर गोसावीने, केशव हा लढणाऱ्यांचा महाराष्ट्र आहे. बायको करता ताजमहल बांधणाऱ्या शहाजहाननं बांधणाऱ्याचे हात छाटून टाकले, पण स्वतःच घर विकून रायगडावरती रायरेश्वराचं मंदिर बांधणाऱ्या मावळ्याचं नाव माझ्या छत्रपती शिवाजी राजानं पायरीला दिलं. लढणाऱ्यांचं कौतुक करणारी ही भूमी. तू लढ, घाबरू नको लेका, लढला पाहिजे तू. लाव छातीला माती, उभा हो सैन्यामध्ये भरती व्हाया, देशासाठी धर्मासाठी अर्पण कर आपली काया. मेलास तर तू शहीद होशील, कीर्ती तुझी देशावरती, पण जिंकलास ना राजा, वीर म्हणून पदवी देतील राष्ट्रपती. तन मन धन से सदा सुखी हो, भारत देश हमारा.
गुनी हो इस देश की जनता, जीवन सुख सजवानी, रंग कराव पंडित भिखारी, सबको सुख दिलवानी, सबका कर्तव्यशील हो, धन उद्योग बढ़ाने, हो सबका हो विश्वास प्रभु पर, अपनी शक्ति बढ़ाए। भारत देश हमारा, भारत देश हमारा, भारत देश हमारा विजयी हो, भारत देश हमारा, भारत देश हमारा, भारत देश ही संकल्पना असते बापाची आणि पोराची. ते पोरग जॉईन झालं, नोकरीला लागल्यावर 2-2.5 वर्षांनी त्याचं लग्न झालं. तुमच्या संभाजीनगर जिल्ह्यातली फुलंब्री तालुक्यातली डोंगरगाव नावाचं गाव, तिथल्या का कीर्तनकाराची यशोदा नावाची पोरगी त्याला बायको मिळाली, खाली घाटाची. 3 वर्ष झाले लग्नाला, तिला दिवस गेले आणि तिनं फोनवरून केशवला सांगितलं, मला दिवस गेले. इतका आनंद झाला सीमेवर लढणाऱ्या पोराला. संध्याकाळपर्यंत बायको डोळ्याने दिसली नाही तरी कासावीस होणारी माणसं. दारू पिणारा नवरा असला तरी 10च्या आत घरात यावा अशी बाईची अभिलाषा असते. जिने इज्जतदार मावळा, निर्व्यसनी मावळा, सुपारीचं खांड न तोंडात टाकणारा मावळा लढायला पाठवलाय, तिचं किती प्रेम असेल नवऱ्यावर. आणि केलं पाहिजे माणसानं पत्नीवर प्रेम. कठीण काळामध्ये ज्याची बायको साथ देत असेल त्या बायकोला चांगले दिवस दाखवण्याची जबाबदारी सुद्धा आपण आपल्या मनगटात घेतली पाहिजे. चांगले दिवस दाखवा तिला, तिनं सगळं सोडलंय आपल्याकरता. कष्ट करणाऱ्या नारीच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. कधी तिच्या पायात लक्ष्मी, तिच्याकडे लक्ष द्या, लक्ष्मी आपल्याकडे लक्ष देईल, ठरलेलं आहे. तिनं सांगता बरोबर केशवला खूप आनंद, इतका आनंद महाराज उधार पुराला आनंदाचा त्याच्या. तो म्हटलं मला पण सुटी नाही ग, तू काळजी घे. डॉक्टरकडे नेलं, डॉक्टरांनी सांगितलं अगदी व्यवस्थित आहे, बाळही सुखरूप आहे,